नमस्कार मंडळी, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर माझ्या चॅनलवरती मी माझं डेली रूटीन शेअर करत असते. जर तुम्हाला माझं चॅनल जर आवडत असतील, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. चला तर मग आज मी माझं रूटीन शेअर करणार आहे. शॉपवरून घरी गेल्यानंतर सर्वात आधी विहानला अभ्यासाला बसवावं लागतं, कारण की तो नंतर अभ्यास करतच नाही. त्याच्यानंतर ना अभ्यास झाल्यानंतर इकडे ना त्याचा अभ्यास चालू असतो तोपर्यंत आपला स्वयंपाक पण करायचा. तर इकडे मला सोयाबीनची भाजी बनवायची होती म्हणून सोयाबीन भिजत घातली होती. पण ताई बोलल्या की अगं आपण दोघीचे जेवण करायला, बाकीच्यांना सुपारीला साखरपुडा होता तिकडे जायचं होतं. तर म्हटलं मग एवढं सोयाबीनचं काय करायचं, आपल्याला तर एवढी सोयाबीनची भाजी खपणार पण नाही. तर म्हटलं ठीक आहे, आपण फ्रीजमध्ये ना मला टिक्क्याचं पीठ होतं ते आठवलं. म्हटलं आपण मग फक्त सोयाबीन तळून घेऊया आणि तशीच खाऊया. सगळ्यांना तशीच आवडते, मुलांना पण आवडते आणि आम्हाला दोघींना पण आवडते. तर मग म्हटलं ते करून घेऊया. तर इकडे ना सोयाबीनला छान मसाला वगैरे लावून ठेवायचा. हे रेडीमेड पीठ असतं टिक्क्याचं, दुसरं काहीच टाकायचं नाही. आपल्या आवडीनुसार मीठ वगैरे टाकायचं असेल तरच टाका. तर मी इकडे कोथिंबीर टाकली होती आणि तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वगैरे ती पण आवडत असेल ना, ती पण टाकून घ्यायची, छान लागते. तर सोया सॉस होता तो टाकला थोडा आणि रेड चिली, ग्रीन चिली सॉस वगैरे तर ते पण टाकायचे. जर आपण सोयाबीन चिली कशी करतो ना, सेम तशीच त्याच्या आधी तळतो ना तशीच करायची. तर इकडे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तेल तापलं होतं मस्त. मुलांना तोपर्यंत भूक लागली होती. म्हटलं मग तोपर्यंत नाही ना इकडे नाचणीचे पोंगे तळून घेतले होते मी मस्त. तर मुलांना म्हटलं ते सोयाबीन होईपर्यंत मग पोंगे खा, मग नंतर सोयाबीन खाऊ आपण. तर मग इकडे पोंगे तळून घेतले आणि मग सोयाबीन तळण्यासाठी ना गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटच ठेवायची आणि तोपर्यंत आपली सोयाबीन पण छान मसाल्यामध्ये मुरलेली असते. तर मग इकडे सोयाबीन पण तळायला सुरुवात केली होती. तर मस्त अशी लाल चुटूक सोयाबीन दिसत होती. आपण जर असं मार्केटमध्ये वगैरे बघितलं तर टिक्का वगैरे भेटतो, तर सेम तसंच आहे, दुसरं काहीच नाही. ते लोक जे पीठ वापरते ना तेच पीठ आहे टिक्क्याचं पीठ, फक्त त्यांचे ॲडिशनल मसाले वगैरे काहीतरी सिक्रेट असेल तर तेच. तर हे आहे एकदम छान लागते चवीला, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही जेवण करायला बसलो होतो हॉलमध्ये. लगेच गरम गरम सोयाबीन आणि इकडे मी पोंगे पण तळलेले होते आणि भेळ पण होती. तर चिंच गुळाचं पाणी होतं आमच्याकडे, तर ओली भेळ पण बनवली. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लावरची भाजी बनवायची ती आधीच चिरून ठेवते संध्याकाळी. तर ही तयारी चालू असते. तर इकडं मुलांना पण झोपायला लागली होती आणि एकीकडे सिरियल पण बघायचं काम चालू होतं मस्त अशी. तर ही सिरियल आवडीची आहे आमच्या. तर त्याच्यानंतर 10:30-11 वाजले होते. तर ताई बोलल्या की आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर मग त्यांनी दुपारीच ना 25-30 कैऱ्या चिरून ठेवल्या. तर मी तुम्हाला माझा शॉर्ट व्हिडिओ दाखवला होता ना एक, त्याच्यामध्ये एक कैरीचा व्हिडिओ होता. तर कैरीचे घोपर आलेले होते, त्याच कैरीचं हे लोणचं बनवायचं आहे. तर एकदम मस्त ताईंनी चिरून ठेवलं आणि मीठ लावून ठेवलं होतं. आणि मग नंतर त्यांनी ना मसाला वगैरे केला, हा मस्त मसाला वगैरे. आणि त्याच्यानंतर ह्या कैऱ्या आहे, एवढंच कैऱ्या आहे. तर याचं लोणचं बनवायचं आहे. तर हे साखरेचं लोणचं बनवायचं आहे आम्हाला. आम्ही पाठीमागच्या वेळी केलेलं होतं ना ते गुळाचं होतं आणि मला साखरेचं लोणचं आवडतं म्हणून मग त्यांनी इकडे साखरेचं लोणचं करायला घेतलं होतं. आणि जोपर्यंत आम्ही झोपत नाही तोपर्यंत ही मध्ये अशी लुडबुड चालू असते नुसती, तुम्ही कधी झोपणार आहे, तुम्ही कधी झोपणार आहे, असंच चालू असतं त्यांचं. मग ना इकडे ताईंनी साखर वगैरे टाकून घेतली आणि तो पाक थंड व्हायला ठेवला थोडा वेळ आणि त्यानंतर लोणचं टाकायचं होतं त्याच्यामध्ये. तर मग हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं, कारण की आपण गरम तेल ओतलेलं असतं आणि गरम तेलात आपण जर कैऱ्यांच्या फोडी टाकल्या तर मग त्या खराब होऊन जातील नंतर. मग थोडं कोमट, त्यापेक्षाही थोडं कोमट होऊ द्यायचं. आणि मग नंतर इकडे सर्वात शेवटी लोणचं भरायला सुरुवात केली ताईंनी, छान मस्त असं. आणि इकडे धनश्रीला झोप येत होती म्हणून ती अशीच खाली फरचीवर झोपली होती. तर इकडे छान अशा थोड्या थोड्या टाकून नाही ना कैऱ्या अशा घोळून घ्यायच्या मसाल्यामध्ये आणि मस्त सर्व कैऱ्यांना ना मसाला लागला पाहिजे. तर हा आहे आपलं लोणचं. तर मग जर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.